Chief Correspondent of BTS Channel with my colleague Francis Fernandez, Shalur and Shekhar Lawat. They have just come to Pune Police Commissioner Office. एक नवीन काहीतरी आदेश आला होम मिनिस्ट्रीचा की सगळे पोलीस स्टेशनला सफाई करणार आमचा पोलीस करणार. मला एकच विचारायचं आमचे फडणवीस साहेबला, पोलीसला काय कायदा दिलाय? पोलीसला तपास करायची आहे, पोलीसला वेगळे वेगळे कामं असतात, डेड हाऊसला जात आहेत, ऍक्सिडेंट झाला तर आमचा पोलीस पोहोचतोय आणि सकाळी त्यांनी चालू केले सफाईला तर आमचे रातपालीवाले बाहेर जातात पोलीस नाईट ड्युटी करून आणि ते डे आल्यावर तर पण सफाई करणार आहे. जेव्हा पोलीस भरती झाला होता पोलीसमध्ये ते जे ॲग्रीमेंटमध्ये नाही होता की त्याला झाडू बर्तनचं काम करायला लागणार, आता पोलीसचं काम असं झालंय हाऊसकीपिंगचं काम झालंय. अरे असं कुठे? फडणवीस साहेब हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडे मोठे मोठे 5 स्टार हॉटेल आहे, मॉल्स आहे, मोठे मोठे बिल्डर आहे, आपल्याकडून कामं करून घेतात. डायरेक्ट आले मोठे अधिकारीच्याकडे XYZ पॉलिटिशियनचं नाव सांगतात, मोठे मोठे खासदारचं नाव सांगता, पोलीसला धापता. आता तुम्ही म्हणलं की पोलीसनी सफाई करायची, ते करा ना. कसं म्हणतात स्पॉन्सर करणार, आम्ही ट्रॅफिक वॉर्डन करणार, तसं ट्रॅफिक हे द्या ना मला हाऊसकीपिंगचे लोक. तुम्ही आदेश काढा. 1 मिनिटात फोन आमच्या मार्शल जातो, काहीतरी 5 स्टार हॉटेलला झालाय, रातभर स्टेशनला हॉटेलला चालू आहे. त्यांना सांगा ना मला माणूस द्या पोलीस स्टेशन साफ करायला. आमचा पोलीस असा नाही थकलेला की झाडू बर्तनचं काम करणार आता आमचा पोलीस. सगळ्या पोलीस स्टेशनला पोलीस सफाई करतोय. अरे लाज वाटायला पाहिजे. आमची महाराष्ट्राची पोलीस 1 नंबर आहे. तुम्ही म्हणले 100 डेज मोहीम चालू केली आहे की पोलीसनी सफाई करायचा. पोलीसचा अधिकार नाहीये, पोलीस सफाई करणार नाही. आमचा पोलीस काय रोडवर नाही पडलं का झाडू बर्तनचं काम करणार आहे? आम्ही एक पोलीस स्टेशनला व्हिजिट केला, नाही साहेब आमचा सफाई चालू आहे, नंतर बोलू. बाय चान्स काहीतरी मोठा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाले, ते पोलीस जाणार नाही का? मार्शल नाही जाणार. ते म्हणलं मी काम करतोय, सफाई करतोय. माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे, प्लीज विड्रॉ दिस गॅजेट. ट्रॅश द इमेज ऑफ द पोलीस डिपार्टमेंट. पोलीस डिपार्टमेंटचं नाव बदनाम झालं. पोलीस काय काम करतं? बोले सफाई करतं पोलीस स्टेशनला. आता दरोडे, चेन स्नॅचर, कोयता गँग ते पोलीस इकडे कामाला असणार, पोलीस स्टेशनमध्ये ते बाहेर करणार. मोठे क्राईम होणार आहे. स्टेशनला बघा ना, इतके लोक मस्त बसलेत, रातभर हुटला चालू आहे. पोलीस गेले की तिकडे म्हणतात आमच्यावरती कॉन्टॅक्ट आहे. काय बिल्डरला अटक करायला तुम्हाला आमच्यावरती कॉन्टॅक्ट आहे? अरे असं होत नाही साहेब. काहीतरी डिग्निटी ठेवा. वी गॉट सम स्टेटस ऑफ द महाराष्ट्र पोलीस. वी आर थ्रेशिंग द इमेज ऑफ द पोलीस डिपार्टमेंट. आय डोंट नो हू हॅज टेकन द ऑर्डर फ्रॉम द होम मिनिस्ट्री. असा असला तर आमचे नरेंद्र मोदी कसा होता, झाडू घेऊन स्वतः मारा, मोठे अधिकारी बी राहायचं ना त्यांच्या बरोबर. हा आमचे प्राईम मिनिस्टर कसा झाडू घेऊन फिरला, रस्त्यावर मी सफाई करतोय, तो मोठे अधिकारी बी रोडवर यायच्या, पोलीस स्टेशन साफ करायचे. आमच्या पोलीसला सांगू नका झाडू मारा, दिवाल साफ करा. अरे काय चाललंय? महाराष्ट्रामध्ये नाव बदनाम झालंय की आता पोलीस झाडू मारणार आहे, मोठे अधिकारी नाही पाहिजे त्यांच्याबरोबर झाडू मारायला. असं चाललंय. अरे मोठे मोठे एजंट आहे, बिल्डरचे, 5 स्टार मॉलवाल्यांचे, कोणतरी इकराम खान आहे आता, इतका मदत करतोय पोलीसचे मोठे मोठे अधिकाऱ्यांना, गव्हर्नमेंट ऑफिसरला. आणि त्यांना सांगा ना की तुमचे लोक लावा, सगळे आणा, मोठे मोठे तुम्ही आहे ना, सगळे मिडल मॅन आहे. अकबर, गोल्डन अकबर एक ते मिडल मॅन आहे. ते ब्लू नाईटचं कोण आहे ते बी मिडल मॅन आहे. सगळे मोठे मोठे ऑफिसरला भेटतायत, पोलीसची कंप्लेंट करायची आणि नंतर रातभर त्यांचे हॉटेल चालू आहे स्टेशनला. अरे तुम्ही मिडल मॅन आहे ना, मोठे मोठे अधिकारी तुमचे मित्र आहे. तसं करू नका साहेब. इकराम खान, गोल्डन अकबर, भरपूर लोक आहे मिडल मॅन आहे गव्हर्नमेंटचे आणि पोलीस डिपार्टमेंटचे. त्यांना सांगा द्या ना आम्हाला पोलीसचे, तुमचे लोक द्या हाऊसकीपिंगचे. आता पोलीस डिपार्टमेंटचं नवीन नाव येणार आहे, हाऊसकीपिंग डिपार्टमेंट. एक नवीन डिपार्टमेंट चालू आहे महाराष्ट्र पोलीसमध्ये. का पोलीस थकलेला आहे, उद्या आमच्या पोलीसवर बोटा उचलणार, अरे तर झाडू मारणार पोलीस आहे. काय चाललंय साहेब? आमच्या पोलीसला सफाई करा. का रस्त्यावर पडलाय का? पुणे मिर्झा, चीफ कॉरेस्पॉन्डंट BTS चॅनल विथ माय कलीग फ्रान्सिस फर्नांडिस, शालू रोड, शेखर लवाट, पुणे पोलीस कमिशनर ऑफिस.